जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. स्वतःला नास्तिक पुरोगामी म्हणवून घेणारे पवार कुटुंब, भोंदू बाबा मनोहर भोसले यांच्यासोबत काय करत आहे, असा प्रश्न विचारणारे एक असा प्रश्न विचारणारी एक पोस्ट मी बघितली. नंतर मग मी एक इंस्टाग्रामची स्टोरी बघितली की हे मनोहर भोसले पुरोगामी की प्रतिगामी, अशा आशयाची सुद्धा पोस्ट बघितली की मध्यंतरी जे राष्ट्रवादीने जो धांगडधिंगा केला की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी मनुवादी लोकांची मनुवादी लोकांचं अतिक्रमण होत आहे. तर मग आता हे मनोहर भोसले हे प्रतिगामी आहेत का पुरोगामी आहेत, असा प्रश्न विचारणारी सुद्धा पोस्ट पाहिली. आता त्याच्यावर काउंटर सुद्धा आहे की या मनोहर भोसलेंचे जे फोटोग्राफ्स आहेत, ते जे छायाचित्र आहेत, ते केवळ पवार कुटुंबासोबतच नाही आहेत, तर ते एकनाथराव शिंदेसोबत आहे पुष्पगुच्छ देताना, आणि नितीन गडकरी सोबत सुद्धा आहे. एक पॉडकास्ट सारखं शूट केलंय आम्ही याच्यासाठी, की असे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना तुमचे, की पुरोगामी, प्रतिगामी, उपासना पद्धती, अ, धर्म धर्म मार्तंडांच्या भूमिका, असे खूप सारे प्रश्न विचारतात की बाबा एवढे सगळे महाराज लोक झालेले आहेत, मग नेमका धर्म आपण कशाला म्हणायचा, किंवा विज्ञानाच्या संदर्भातले प्रश्न, अध्यात्माच्या संदर्भातले, हे असे खूप सारे प्रश्न मला ना कमेंट्समध्ये लोक विचारत असतात. तसे काही प्रश्न घेऊन काही मुलं माझ्याजवळ आली होती. मी म्हटलं बाबा हे तुम्हाला व्यक्तिशः याची उत्तर दिल्यापेक्षा ना, या सगळ्या कमेंटमध्ये जे प्रश्न असतात अध्यात्म आणि धर्माच्या संदर्भातले, त्याच्यावर आपण एक पॉडकास्टच करू. तर ते एक पॉडकास्ट मी बनवलेलं आहे, ते एडिट करतोय, आणि काय 200-300 लोकांनी पाहिलं तरी खूप पुरेसं आहे माझ्यासाठी. तरी मी ते शृंखला पुढे सुरू ठेवणार. 1-1.5 तासाचा आहे, खूप वैचारिक आहे, त्याच्यामुळे खूप जास्त लोक पाहतील असं मला अपेक्षा नाही. पण मी लवकरच ते एडिट करून टाकेल. तर ह्या प्रश्नाची उत्तर तिथे सुद्धा आहेत. तिथे सुद्धा मी या गोष्टींचा उहापोह केलेला आहे की हे जे हे नास्तिक बनवणारी लोक आहेत ना, हे स्वतः किती किती तांत्रिक असतात, किंवा किती हे तंत्र उपासक असतात, किंवा कोणत्या कोणत्या बाबाबुवांकडे हे जात असतात, याच्याबद्दल मी तिथे सुद्धा बोललेलो आहे. लक्षात घ्या की ही नास्तिकता जी आहे ना, हा धंदा आहे आपल्या देशामध्ये, ज्याला आपण एक सॅटेनिक कल्टची एक मेंटॅलिटी, आणि कालपर्यंत आम्ही सुद्धा हसायचो या गोष्टीला, असं काही नसतं. सॅटेनिक कल्ट, एक सैतानाचा मार्ग वगैरे, काही पण हे अंधश्रद्धा आहे वगैरे. अरे पण आता जगभरात सिद्ध होतंय. शूजमध्ये त्याच्या सोलमध्ये रक्त असलेलं, तसे शूज ऑनलाईन विक्री केल्या जात आहेत. इथपर्यंत मजल गेलेली आहे. इथपर्यंत ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत, फोफावलेल्या आहेत. एप्स्टीन फाईलचं प्रकरण आपल्यासमोर ताजं आहे. अशा पद्धतीने बळी देणारी, अशा पद्धतीने सॅटेनिक कल्ट फॉलो करणारी लोक समाजामध्ये प्रचंड आहेत. या लोकांकडून स्पॉन्सर केल्या गेलेले हे जे पुरोगामित्व आहे आपल्या देशातलं, हे नास्तिकत्व आहे, तर ह्या लोकांना सुद्धा या गोष्टीचा आधार लागतो. याचे खूप सारे उदाहरण आहेत. त्यातलं हे एक उदाहरण आहे की पवार कुटुंब सुद्धा. पण अशी समस्या आहे की यांना आक्षेप कशावर आहे, तर जे परंपरागत, जे दीक्षित, जे परंपरा प्राप्त अधिकारी वर्ग जो आहे, तो जो नामधारक आहे, तो जो नाममार्गाचा प्रसारक आहे, तो जो परंपरागत रीती कुळाचारांना मानतो, त्याला मनुवादी म्हणून त्याला साईडलाईन करून अशा पद्धतीचं काहीतरी भोंदू कल्चर प्रमोट करणारी ही लोक आहेत. मग शाहू फुले आंबेडकरवादी कीर्तनकार, मग मार्क्सवादी कीर्तनकार पण आहे. पण केवळ फोटो असल्याने काय सिद्ध होतं, तर बघा काही दिवसांपूर्वी सिन्नरला मला समृद्धी महामार्गावर एक महाराज भेटले. ते महाराज डाव्या विचारसरणीचे आहेत. अजूनपर्यंत तरी त्यांच्यावर कुठलाही आरोप आलेला नाहीये. पण ते भेटल्यानंतर आम्ही नमस्कार केला एकमेकाला. आता आमचा काही बांधाला बांध थोडी आहे, आमची काही दुश्मन थोडी आहे, एकामेकाच्या बोकांडी बसून आम्ही मारणार थोडी एकमेकाला. एक वारकरी संप्रदायाची परंपरा म्हणून ते सुद्धा डाव्या विचारसरणी जरी असले तरी ते त्याच परंपरेतून येतात. आम्ही एकमेकाच्या पाया पडलो. ते माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत, ते पण पाया पडले. त्यांच्या अंगी नम्रता फार असते. मी नेहमी पाहतो ही गोष्ट. मी परवा पण मिटकरीच्या याच्याबद्दल बोललोय की तुम्ही मिटकरीवर रागवू शकत नाही, फोन करून शिव्या देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही सुरुवात केली शिव्या द्यायला तर गोष्ट वेगळी आहे, पण माणूस तुम्हाला शांत करतो, कारण की त्यांच्यामध्ये बोलण्याची ती एक कला असते, कौशल्य असते त्यांच्यामध्ये. तर तुम्ही नाही त्यांच्याशी वाद घालू शकत. खूपदा मी गोष्टी पाहतो ह्या की डाव्या विचारसरणीचे लोक नाही, खूप बरीचशी लोक इथे खूप शांत असतात. ते चर्चासत्रांमध्ये बाहेर ते खूप डाफरतील, खूप हे दाखवतील, पण ते व्यक्तिशः भेटल्यानंतर आपण कायमस्वरूपी एक हे घेऊन चालत असतो, आपला धर्म, आपलं हे. पण त्यांचं तसं ते लगेच भूमिका बदलतात. तर ती व्यक्ती आम्ही एकमेकाच्या पाया पडल्यानंतर त्यांनी ना म्हटलं चला आपण फोटो काढू. तर फोटो मी काढला, स्माईल केली. मी म्हटलं फक्त टाकू नका कुठे, लोक तुम्हाला हाणतील, मला हाणतील. एक गंमत म्हणून मी त्यांना म्हटलं. एक खूप मोठा पुरस्कार घेऊन आलेली होती ती व्यक्ती. मग आता उद्या जाऊन हा फोटो प्रकाशित झाला आणि अरे बापरे, काय पाटील किती मोठ्या गप्पा करतात आणि हे बघा हे एकामेकाच्या सोबत. मग काय म्हणायचं, नाही मला नाही काढायचा फोटो, मग काय अहंकार दाखवायचा कधी.
असं नसतं. केवळ फोटो कुठली गोष्ट सिद्ध करत नाही. लक्षात घ्या. एवढंच काय, संभाषण सुद्धा कुठली गोष्ट सिद्ध करू शकत नाही. संभाषण जर म्हटलं तर डाव्या विचारसरणीच्या बऱ्याच लोकांसोबत माझं खूप चांगलं संभाषण झालेलं आहे. तुम्ही काही जाऊन तिथं शिवीगाळ नाही करत एकदम. समोरचा शांततेनं बोलला तर तुम्ही शांततेनंच बोलता. पण समस्या अशी आहे, की फक्त फोटोग्राफच्या आधारे किंवा छायाचित्राच्या आधारे किंवा सदिच्छा भेटीच्या आधारे तुम्ही त्याच्यातून काही विचारसरणीतून त्याचं प्राकटीकरण होत नाही. असं प्रत्येकाचे फोटो प्रत्येकासोबत तुम्हाला दिसतील. पण व्यासपीठं जी असतात, घेतलेल्या आयोजनाचे जे आयोजक असतात, त्याचे जे कार्यक्रम असतात, त्या गोष्टी खूप काही सांगतात. जर का तुम्ही त्याचं कार्यक्रमाचं आयोजन करताय, तुम्ही त्या व्यासपीठावर बसताय, तुम्ही तुमच्या हस्ते पुरस्कार देताय, तुम्ही काहीतरी असा मोठा सोहळा करताय. सहज कॅज्युअल झालेली भेट किंवा घरी कोणी भेटायला आलं तो भाग वेगळा. पण तुम्ही तिथे गेलेले आहेत. तुम्ही त्या व्यासपीठावर गेलेले आहेत. तुम्ही एका समवैचारिक व्यासपीठावर बसलेले आहेत, तर त्या गोष्टी खूप काही सांगून जातात. तर हा विवेक सामान्य लोकांनी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे, की केवळ कोणासोबत ते छायाचित्र असल्याने काही होत नाही. पण तुम्ही ते छायाचित्र कुठं काढलेलं आहे? तुम्ही किती वेळा त्याला भेटलेले आहात? तुमची फ्रिक्वेन्सी किती आहे? तुम्ही व्यासपीठावर भेटलेले आहात का? तुम्ही त्याला व्यासपीठावर पाचारण केलेलं आहे का? त्याच्या विचाराशी सहमती दर्शवलेली आहे का? ह्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून हा प्रश्न पवार कुटुंबाला विचारलेला आहे, की तुम्ही प्रतिगामी का पुरोगामी? हा प्रश्न त्यांना विचारला जातो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आपल्या देशामध्ये, की या भोंदूबाबांना, या सगळ्या लोकांना हिंदुत्वाशी जोडलं जातं. धर्मासोबत जोडलं जातं. मी खूप वेळा सांगतोय, की धर्माशी यांचा काय संबंध आहे? खूप जण बोलतात, की धर्म मुळात हा धर्मच नाहीये. कुठल्याही महाराजाकडे जाऊन कशाही पद्धतीने त्याच्याकडून त्याला म्हणजे आपलं हे करणं, काय म्हणतात, त्याच्या आमिषाला बळी पडणं, याच्यासाठी आमिषाला बळी पडणारा सुद्धा तितकाच दोषी आहे, तितकाच गुन्हेगार आहे. जर का जुगार चालवणारा गुन्हेगार आहे, तर जुगार खेळणारा सुद्धा गुन्हेगार आहे. त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण आता इथे कसं आहे, की जुगार गुन्हा आहे. पण जेव्हा त्याला सरकारी अनुज्ञप्ती भेटते, जेव्हा त्याला सरकारी प्रमाणपत्र भेटते किंवा लायसन त्याला भेटतं, तेव्हा ती गोष्ट लीगल होऊन जाते. कायद्याचा आणि नैतिकतेचा दुरान्वये काही संबंध नाही. दारू पिणं हे अनैतिक आहे, हे नैतिकतेत बसत नाही. पण ते जर का सरकारी शॉपमधून तुम्ही जाऊन पित असाल, तर मग ते कायदेशीर ती गोष्ट चालून जाते. तुमच्याकडे दारू पिण्याचं लायसन असेल, तर कायदेशीरदृष्ट्या ती गोष्ट चालून जाते. कायद्याचा इथे विषयच येत नाही. लॉटरी सरकार मान्य असते, ती चालते. किंवा आपला हा जो सट्टा चालतो ऑनलाईन, तो सरकार मान्य आहे, तो चालतो. पण जुगाराच्या अड्ड्यांवर धाड पडते. पण जुगाराचा अड्डा सुद्धा सरकार मान्य असला तर तो चालतो. या देशामध्ये हजारो पद्धतीच्या अंधश्रद्धा चालतात. लाखो पद्धतीनेच्या फसवणुकीचे प्रकार चालतात. कॉन्ट्रॅक्टर फसवतात, बिल्डर फसवतात. तुम्ही जर का मोठ्या लोकांना जर का भेटला, तर त्याच्या प्रत्येकावर काही ना काही फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले असतात. अपार्टमेंट बांधलेलं आहे, पोझिशनमध्ये हे झालेली आहे, तुम्हाला पोझिशन देण्यामध्ये तुमच्यासोबत धोकाधडी झालेली आहे, त्याच्यात तुम्हाला फसवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे का हे दिलेलं दुसरं आहे. कोचिंग क्लासेसवाले फसवत आहेत, सरकारी शाळांवाले फसवत आहेत, प्रायव्हेट सरकारी शाळांवाले फसवत आहेत, नोकरीवाले फसवत आहेत, नोकरी देण्याच्या नावाने फसवत आहेत. सगळीकडे फसवणूक चालू आहे. पण टीव्हीवर न्यूज कशाची चालते? टीव्हीवर न्यूज चालते, की म्हणजे दैवतीकरणाच्या नावाने फसवल्याची, देवाच्या नावाने फसवल्याची. आता एक बिल्डरचा किस्सा आला, की त्याचे हे चांगलं चाललेलं नव्हतं, त्याचा बिझनेस चांगला चाललेला नव्हता, कॉन्ट्रॅक्टर होता बिल्डरने. तर त्याला 2 लाखाची पूजा सांगितली या महाराजांनी. 2 लाखाची पूजा सांगितल्यानंतर त्याने 50,000 रुपये दिले आणि त्याला रिझल्ट भेटला नाही आणि म्हणून त्याने याच्यावर केस केली. अरे ही केस बनतेच कशी काय मला समजत नाही राव. केमोथेरपी ही जी होते, कॅन्सर झालेल्या पेशंटला जी केमोथेरपी देतात, त्याचा सक्सेस रेट किती आहे? मग जर का फेल गेलं, जे मोस्ट ऑफ द टाइम ते फेल जातं. खूप साऱ्या लोकांमध्ये ते फेल जातं. आता माझ्या संपर्कातल्या जितक्या लोकांनी केमोथेरपी केलेली ते सगळ्याच देवाघरी आहेत. आज केमोथेरपी फेल केल्यानंतर आपण डॉक्टरवर केस करू शकतो का? अरे तुम्ही त्याच्यावरून लिहून सुद्धा घेऊ शकत नाही. उलट तुम्हाला लिहून द्यावं लागतं, की जर का हे ऑपरेशन फेल झालं किंवा ही प्रक्रिया, ही प्रोसेस जर का कामात आली नाही किंवा याच्यामुळे जर का पेशंटला काही झालं, तर याला सर्वस्वी तो पेशंट, तो रुग्ण स्वतः जबाबदार राहणार आहे. हॉस्पिटल त्याची जबाबदारी घेणार नाही. माझा एक उच्च शिक्षित मित्र आहे, प्राध्यापक आहे. त्या प्राध्यापकाच्या भाच्याची ट्रीटमेंट चालली 4 महिने. 4 महिने ट्रीटमेंट नंतरही त्याला बरं वाटलं नाही. त्याला दुसऱ्या दवाखान्यात हलवलं. ती ट्रीटमेंट बघितली तर त्याला टीबीची ट्रीटमेंट चालू होती. त्याचं पोट दुखत होतं. या मुलाने, आमच्या मित्राने म्हटलं, की आपण त्या हॉस्पिटलवर केस करू. पण माझ्यासारख्या बऱ्याचशा सुज्ञ लोकांनी येऊन त्याला सांगितलं, बाबा त्याच्यातून काही यशफळ प्राप्त होणार नाही. काही होत नसतं. मोठमोठ्या हॉस्पिटलवर केसेस करून काही होत नसतं. तुमचा वेळ जातो, तुमचा पैसा जातो. तुम्हाला कॉम्पन्सेशन भेटलं तरी सुद्धा तुमचं त्याच्यामध्ये इतकं नुकसान झालेलं असतं. ते कॉम्पन्सेशन, ते जे तुम्हाला नुकसान भरपाई भेटते, ती तुम्हाला काही त्याचा फायदा होत नाही. हा अनुभव आहे. त्यामुळे फसवणूक हे प्रत्येक ठिकाणी होते. दवाखान्यांपासून तर शाळा महाविद्यालयांपर्यंत, ऍडमिनिस्ट्रेशन पासून, गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन पासून प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन पर्यंत सगळीकडे फसवणूक आहे. पण न्यूज कशाची चालते? तर न्यूज चालते ह्याची. आता ह्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेले 50,000 रुपये डुबले, तर तुम्ही त्याची तक्रार कशी काय घेताय? मला एक समजत नाही, ही फसवणूक कशी काय झाली? त्या कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली होती का? पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो आहे, या कायद्यानुसार हा कायदा भविष्यामध्ये किती घातक होणार आहे. आज भोंदू 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 म्हणून ह्या गोष्टी ज्या आपल्याला दाखवल्या जातात, ज्याचा की धर्माशी काही एक संबंध नाही, त्याचा धर्माशी संबंध असलेल्या गोष्टींवर काय परिणाम होणार आहे याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. हे उदाहरण मी 10व्यांदा, 12व्यांदा, 13व्यांदा जितक्यांदा देतोय ते ऐका.
मी नेहमी एक उदाहरण देत असतो की समृद्धी महामार्गावर निलेश यादव नावाच्या एका व्यक्तीने पूजा घातली, सद्भावनेतून घातली की बाबा तिथे ऍक्सिडेंट झाला होता, त्या ऍक्सिडेंट मृतात्म्यांना शांती मिळो, आणि त्यासाठी त्याला पोलिसांनी उचलून नेलं. डोंगरे नावाच्या पोलिसांनी सुमोटो म्हणजे संज्ञान घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला पोलिसांनी शिक्षा दिली, म्हणजे केस दाखल केली आणि कोर्टाने शिक्षा दिली. का? कारण की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणजे तुम्ही स्वेच्छेने सद्भावनेतून एखाद्या सार्वजनिक ठिकाणी पूजा सुद्धा करू शकत नाही. दुसरं प्रकरण, हिंगोलीमध्ये एक व्यक्ती पाण्यामध्ये झोपून राहू शकतो, तरंगू शकतो. ते मी पण तरंगू शकतो, मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक माणूस आला, तो बुडाला तिथं, तो धादांत तिथे बुडाला. आता सगळ्यांच्या समोर ते तिथं दिसतंय, त्याला ते जमत नाहीये, तरी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनवाले वरती टाळ्या वाजवत आहेत. किंवा तो विस्फोटाच्या सापाची गोष्ट, एक जण आला, तो म्हणतो त्या खरात सारखं विस्फोटाचा साप मी सुद्धा काढून 20 मिनिटं त्याने टाइमपास केला, त्याने सापच काढून दाखवला. किंवा आमच्या शाळेमध्ये हे असे चमत्काराचे प्रयोग करायला यायचे. मी त्याला बोललो त्या जिल्हाध्यक्षाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या की बाबा तू राग काढतोयस पण तुझी नळी दिसते हातातली, तो म्हणते अरे ते सराईत असतात, त्यांची दिसत नाही आमची. मग तू पण सराईत बनवून ये भोसडीच्या, तू आम्हाला मूर्ख नको बनवू. तर त्या महाराजांना जेव्हा विचारलं, माझं असं म्हणणं नाही की बाबा ते चमत्कार होता, पण यांना धड चमत्कार सुद्धा इमिट करता येत नाहीत, यांना धड चमत्काराची सुद्धा हे करता येत नाही, कॉपी करता येत नाही या गाढवांना, आणि म्हणतात की आम्ही चमत्कार हे करून दाखवतो, उघडा पाडून दाखवतो. आता त्या व्यक्तीला विचारलं की बाबा तुम्हाला हे कसं काय साध्य झालं, त्याने सांगितलं मी ज्ञानेश्वरी वाचली मला साध्य झालं. अरे झालं असं ना त्या बाबतीत, दॅट इज हिज मॅनिफेस्टेशन. तो त्याचा प्लॅसिबो असेल, त्याला तसं वाटतंय, त्याच्यावर केस की हा म्हणजे उद्या चालून जर का मला खूप सारी लोक प्रश्न विचारतात, कमेंटमध्ये विचारतात, बऱ्याच गोष्टींबद्दल विचारतात. उद्या चालून समजा काही एन्शियंट टेक्निक्स आहेत ज्या मी फॉलो करतो, व्यायामाच्या बाबतीमध्ये, प्राणायामाच्या बाबतीमध्ये, आहाराच्या बाबतीमध्ये, मी बऱ्याचदा माझ्या तोंडून मी बोलताना निघतं की मी एक भुकताय, मी एकदा जेवतो. तर मग त्याच्यावर मला बरेचसे प्रश्न विचारतात किंवा मी जिम करत नाही, एक्सरसाइज मी घरी करतो, मग कशा पद्धतीची करतो. आणि या प्रत्येक प्रश्नाचं माझ्याकडे एकच उत्तर असतं की बाबा मला कोणी काही विचारलं की माझ्या एवढं लक्षात कसं राहतं काय, तर मी म्हणतो की प्रभू रामचंद्रांची कृपा आहे, नामस्मरणाची कृपा आहे, नामस्मरण. करपात्री महाराजांचं सुद्धा हेच उत्तर असायचं, नामस्मरण आहे. उद्या जाऊन ही केस माझ्यावर पण होऊ शकते की तुला जर का विचारलं की बाबा तू काहीतरी चांगलं आध्यात्मिक, त्याला वैज्ञानिक कारण दे, नामस्मरण कसं म्हणू शकतो, देववादाच्या नावाने मूर्ख कसा म्हणू शकतो. उद्या चालून एखाद्या व्यक्ती माझ्याकडून जर का हे शिकायला आला, मला आता मध्यंतरी माझ्या एका मित्राने सल्ला दिली होती डॉक्टरने की मी हे लोकांना याचा प्रचार प्रसार करावा, हे ज्या आपल्या ज्या काही जुन्या पद्धती आहेत आचरणाच्या, आहाराच्या, आणि अजूनही त्याचा मी प्रचार प्रसार करावा. तर त्याच्यासाठी त्याच्या मागे जे एक डिसिप्लिन असते, जे शिस्त असते, ती कशी अंगीकारावी काय, तर याची मी क्लासेस घ्यावे असं त्यांचं म्हणणं. पण उद्या चालून या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत जर मी तिथे आध्यात्मिक अधिष्ठान मांडतो आणि त्यातला एखाद्याला रिझल्ट त्याचा आला नाही तर माझ्यावर केस होऊ शकते. पण याच्या विपरीत जर मी माझी संस्था रजिस्टर करतो, उदाहरण द्यायचं झालं तर शरद तांदळे सारखी लोक जे समाजामध्ये व्यवसाय कसा करावा याच्याबद्दल जागृती करतात, त्याच्यावर पुस्तक लिहितात, द एंटरप्रेन्योर सारखं ते पुस्तक लिहितात, आणि त्या पुस्तकाच्या द्वारे ते व्यासपीठावर जातात आणि ते आळंदीच्या त्या महाराजांवर टीका करतात की बाबा हा धंदा आहे, हा व्यवसाय. हा स्वतः ते व्यासपीठावर यायचे 30-40 हजार रुपये घेतो, पण हा लोकांना तो नावं ठेवतोय आणि त्याने ते संस्थेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कोणीही त्याला असं म्हणू शकतो का की तुझं पुस्तक वाचून मी करोडपती झालो नाही, तुझं व्याख्यान ऐकून, किंवा विश्वास नागरे पाटीलला म्हणू शकतात का की तुमच्या व्याख्यान आम्ही ऐकलं, आम्ही MPSC ला बसलो आणि आम्ही पास झालो नाही, आमचे पैसे परत दे. पण हे तुम्ही एका आध्यात्मिक व्यक्तीवर तुम्ही हा आरोप लावू शकता की आम्ही याच्या नादाला लागलो, आमचे पैसे बुडाले. हा आध्यात्मिक व्यक्तीवर आरोप लागू शकतो, कारण काय, तर कायदा, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, हा या कायद्याचा धोका आहे. तुम्ही तांत्रिक सेक्स सारखे प्रकार तुम्ही समाजामध्ये पसरवू शकता, तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता, मोठमोठ्या कॉर्पोरेट सोबत तुम्ही जॉईन करून तुम्ही ते समाजामध्ये तशा पद्धतीने म्हणजे धर्माचा विचका करणारे, धर्माच्या बद्दल विपरीत ज्ञान देणाऱ्या संस्था रजिस्टर होऊ शकतात, ते समाजामध्ये भोंदूगिरी पसरू शकतात. पण तुम्ही जर का शुद्ध अध्यात्म लोकांना सांगितलं तर लोकांना त्याला गॅरंटी लागते, आणि एखाद्याला अनुभव आला नाही, जसं मी सांगितलं की केमोथेरपीचा अनुभव आला नाही तर चालतो, पण एखाद्याची क्षमता नाही आहे, तो बधीर भोकाचा आहे, त्याला आध्यात्मिक अनुभूती आली नाही, तर त्याची खापर मात्र त्या व्यक्तीवर फुटतात की जो अध्यात्माचा प्रचार प्रसार करतोय. कुठला तरी शष्प किमतीचा शून्य लायकी असलेला मीना नावाचा IPS म्हणतो की प्रेमानंद अच्छा आदमी है पर वो भी अंधविश्वास फैलाता है. हजारो लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवणारे प्रेमानंद महाराजांबद्दल हे कुत्रा अशा पद्धतीची भाषा वापरतोय, त्याच्यावर 295 अंतर्गत गुन्हा होऊन त्याची वर्दी जायला पाहिजे, पण ते आपल्या देशामध्ये होऊ शकत नाही. पण उद्या चालून जर का प्रेमानंद महाराजांवर अशा पद्धतीने आरोप लावला तर तो मात्र सिद्ध होऊ शकतो. वरून चारित्र्याचा विषय आहेच, कॅरेक्टर असॅसिनेशनचा, म्हणजे ऑफिशियली स्टेटमेंट देणारा श्याम मानव की तुझ्या पत्नीला जर का तू आणि तुझा मित्र आवडत असेल तर तिघांनी सोबत राहा. खुलेआम व्यभिचार करायला बाध्य करणारे किंवा खुलेआम व्यभिचाराची हे करणारे, प्रचार प्रसार करणारी ही लोक सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाली, सगळे डावे, सगळे पुरोगामी, योनी शुचित्व म्हणजे चारित्र्य नाही असं सांगणारे, स्त्रियांनी किती लोकांसोबत झोपलेलं चालतं हे सांगणारे, किंवा लग्न संस्था ही खोटारडी आहे आणि हे निरुपयोगी आहे सांगणारे, कुत्र्याची पिल्लं दत्तक घ्या, मुलं जन्माला घालू नका सांगणारे हे लोक मात्र बुवा तिथे बाया म्हणत
त्या बुवांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करतात आणि त्यांच्यावर आरोप लावतात, खरे असो खोटे असो, आणि त्यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवतात. सगळ्या चारित्र्याचं, सगळ्या नैतिकतेचं सगळं भार कोणाच्या डोक्यावर असतो? तो धार्मिक म्हणवणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर असतो. आणि त्यातही हे भोंदू जेव्हा पकडल्या जातात तर त्यांचे सुद्धा स्पष्टीकरण कोणाला मागितले जातात? जे स्वतःला धार्मिक म्हणवतात किंवा जे धर्माचं आचरण करतात त्यांना. आमच्यासारख्या नवीन स्पष्टीकरण विचारतात, त्या खरातचं कसं, त्या भोसलेचं कसं, तू बघ ना भोसडीच्या कसं, ते आम्हाला काय विचारतोयस? आम्ही सांगितलंय का? आम्ही सांगितलंय भूत भविष्य काळो येई वर्तमान, हे तो भाग्य येईन त्याची जोडी. भूत भविष्य आणि वर्तमानाच्या नादी लागू नका. ठेविले अनंती तैसीची रावे, चित्ते असू द्यावे समाधान. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावी विना देव न कडे निसंदेह, गुरु विना अनुभव कायसाकडे. आम्ही ते ज्ञानोबा तुकोबांचे प्रमाण लोकांना सांगतो. आम्ही सांगतो की या गोष्टींपासून लांब राहा. आम्ही सांगतो हरिनाम चिंतन करा. कुडी कन्या पुत्र होती सात्विका, तयाचा हरिक वाटे देवा. हे सांगणारे आम्ही लोक, तुम्ही आम्हाला येऊन कसे काय हे प्रश्न विचारता की बाबा त्या बोंधूने तसं केलं, ह्या बोंधू, अरे तू च्युती आहेस, त्याचे स्पष्टीकरण आम्ही द्यायचे का तुला? आम्हीच दाखवून बलात्काराची तक्रार करणाऱ्या स्त्रीवरच 50-60 गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आम्हीच दाखवून तू त्याला शरीर देतेस, असं कुठलं आमिष आहेस? तू लालच केलेला आहे, तू लोभात पडलेली आहे, तू तुझं शरीर त्याला दिलेलं आहे, समोरच्यावर तू काय गुन्हा टाकतेस? ज्यावेळी जुगार खेळणारा आणि जुगार चालवणारा दोघांवरही सारखे गुन्हे दाखल होतील, त्या दिवशी या पद्धतीच्या बंधूचे प्रकार, हे भोंदूगिरी बंद होऊन जाईल. तोपर्यंत या देशातली ती भोंदूगिरी बंद होणार नाही. हा महत्वाचा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अंधश्रद्धा निर्मूलन हा धंदा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा तुमच्या गळ्यात येणार आहे एक दिवस, हा तुमच्या गळ्याचा फास बनणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भक्ती संप्रदायाच्या आडवा येणार आहे. निवृत्ती महाराज भक्ती नेहमी म्हणायचे भीष्माचार्य, या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा आपल्याला जबरदस्त फटका बसणार आहे. आणि राहिला प्रश्न भोंदूगिरीचा, तर भोंदूगिरी ही केवळ धर्मातच आहे अशातला भाग नाही. कोणती क्रीम लावून तुम्ही गोरे होता ती सुद्धा अंधश्रद्धा आहे. कुठल्या कोचिंग क्लासमध्ये जाऊन तुम्ही शाळा ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. मॅकॉले एज्युकेशन सिस्टीम 1835 मध्ये हा जो ऍक्ट आलाय तो इंग्रजांनी या देशाला सुधारणा आणण्यासाठी नाही केलाय. त्या लोकांना या देशामध्ये कारकून घडवायचे होते. आज मॅकॉले एज्युकेशन सिस्टीम मोठमोठ्या देशांनी नाकारलेली आहे. होम स्कूलिंग सारखे कन्सेप्ट आलेले आहेत. शांतिनिकेतन सारखे प्रोजेक्ट, त्यांच्यासारखे मॉडेल इतर देशांमध्ये सुरू आहेत. पण आपल्या देशामध्ये आपण लहान लेकराच्या पाठीवरचं ओझं वाढवत जातोय. आपण त्या प्रायव्हेट स्कूलला बळी पडत जातोय. ते आज सगळे कॉर्पोरेट, सगळे मोठमोठी लोक स्वतःच्या शाळा का काढतात? हा तुम्हाला मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. इथेनॉल ब्लेंडिंग सुद्धा तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी आहे. 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 10,000 लिटर, 1,000 लिटर सुद्धा नाही, 10,000 लिटर पाणी लागतं. लक्षात घ्या, 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी आपल्या पाण्याची पातळी खाली घसरत आहे. पण त्या इथेनॉल ब्लेंडिंग मुळे पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे, ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. कोविड वॅक्सिन संदर्भातली अंधश्रद्धा तर सगळ्यांनीच मान्य केली. 10 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की बाबा ज्यांना त्याच्यामुळे त्रास झालाय त्यांना कॉम्पन्सेशन करा. त्रास झालाय, नुकसान झालंय, याचा अर्थ ती हानिकारक होती, पण तेव्हा कोणी मान्य करायला तयार होतं का? तर ही जी वैज्ञानिक अंधश्रद्धा, अशा लाखो करोडो अंधश्रद्धांमध्ये जगणारा आपला समाज, अशा करोडो अंधश्रद्धांमध्ये जगणारा आपला समाज आपल्या देश का मागे राहिला म्हणतो? कारण की बायका वट पौर्णिमेला त्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात म्हणून. आज ही अंधश्रद्धा कायदा इथपर्यंत मर्यादित आहे, तो उद्या तुमच्या घरापर्यंत येईल. भोंदूगिरी हा टोटली वेगळा भाग आहे. भोंदूगिरीतला ती लोक बळी पडतात जे अकलेनं कमी आहेत. त्याचा तुमच्या देशाच्या प्रगतीसोबत काही एक संबंध नसतो. ती ऐकलेनं पैदल लोक इकडे नाही जाणार तर तिकडे जाणार, तिकडे नाही जाणार तर दुसरीकडे जाणार. अरे स्वतः जर का पवार साहेबाचं कुटुंब जर का तिकडे जात आहे तर तुम्ही आम्ही किस गली की खसखस आहे, किस खेत की मुली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मोठमोठ्या लोकांचे संबंध या लोकांसोबत, या बंधूबाबांसोबत का असतात, याची कधी आपण कारण शोधायचा प्रयत्न केलाय का? ह्या गोष्टी खरोखर एक्झिस्ट करतात की ह्या नॉन एक्झिस्टिंग आहेत? अरे हा कल्चरच वेगळा आहे, हा कल्टच वेगळा आहे, आणि भक्ती मार्ग, भक्ती संप्रदाय हा मार्ग वेगळा आहे. हे या मार्गाच्या नावाने भक्ती संप्रदायावर प्रहार करत आहेत, भक्ती संप्रदायावर हल्ला करत आहेत. वारंवार वारकरी संप्रदायावर हे येत आहेत, वारंवार वारकरी संप्रदायाला मनुवादी, पुरोगामी, प्रतिगामी वगैरे वगैरे म्हणून हे त्याच्यातलं सत्व काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ही साधी गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. दुर्दैवानं ही गोष्ट आपल्या समाजाच्या लक्षात येत नाहीये, आणि आपण भोंदूगिरी आणि शुद्ध अध्यात्म या गोष्टींमधला फरक करू शकत नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये भारतात सुद्धा एप्स्टीन फाईल सारखे प्रकार घडावे, भारतामध्ये सुद्धा ऑकल्ट कल्चर यावं, भारतामध्ये सुद्धा सैतान्याची पूजा व्हावी, सॅटॅनिक कल्ट चालावं, यासाठी अविरत दिवस रात्र कार्य करत असलेली लोक आज आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या करतायत. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि हे स्वतःला नास्तिक म्हणून घेतात, तर कधी कधी नास्तिक हिंदुत्ववादी सुद्धा म्हणून घेतात. या लोकांपासून आपण अवेअर राहणं गरजेचं आहे. या लोकांपासून आपण शक्य तितक्या लांब राहणं गरजेचं आहे. शुद्ध अध्यात्म, शुद्ध धर्म, शुद्ध भक्ती मार्ग काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.